नमस्कार. आपण कंबाईन पूर्वपरीक्षा 2022च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण थोडक्यात बघणार आहे. तर आपण सुरू करूया. सुरुवातीचं प्रश्न आहेत राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीचं. तर प्रश्न क्रमांक 16 आहे. ए सेटमधला प्रश्न क्रमांक 16 आहे. तर बघा पहिला प्रश्न काय आहे, राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत. तर विचारलं आहे काय, तर बरोबर विधान आपल्याला विचारलेत. तर आपल्याला काय करायचं आहे, तर कोणती विधानं बरोबर आहेत हे बघायचं आहे. पहिलं विधान आहे, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात. जर नॉर्मली आपल्याला माहीत असेल तर राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करतात आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात. हे विधान बरोबर असणार आहे. दुसरं विधान आहे, राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. तर हे देखील बरोबर विधान आहे. राज्यपाल स्वखुशीनं राष्ट्रपतींना आपला राजीनामा देतात. म्हणजे राज्यपाल राजीनामा कोणाला देणार आहेत, राष्ट्रपतींना, कारण अपॉइंटमेंट कोण करणार आहेत, राष्ट्रपती म्हणून. त्यामुळे हे विधान देखील बरोबर असणार आहे. सी विधान आहे, राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. लक्षात घ्या, कार्यकालाबद्दल राज्यपालाच्या बाबतीत जर लक्षात घ्यायचं झालं तर लक्षात घ्यायचं त्यांचा कार्यकाल निश्चित नाही. सुरुवातीला महत्त्वाचं काय, निश्चित कार्यकाल नाही, परंतु सर्वसाधारणपणे ते 5 वर्षासाठी या पदावरती राहतात. त्यामुळं हे विधान बरोबर आहे. फक्त लक्षात ठेवायचा मुद्दा काय, ज्यावेळेस सर्वसाधारणपणे असेल त्यावेळेस 5 वर्ष बरोबर ठरतं, पण निश्चित कार्यकाल नाही हे लक्षात ठेवायचं, कारण त्यांना कार्यकालाची हमी नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे तिसरं विधान देखील बरोबर आहे. आणि डी विधान आहे, दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात. तर लक्षात काय घ्यायचं, एखादं राज्य आहे तर आपल्याला माहीत आहे की बाबा राज्यपाल जो असतो तो राज्याचा नामधारी असला तरी पण तो प्रमुख असतो. ठीक आहे, तर नामधारी प्रमुख असतो आणि एखादं राज्य राज्याच्या प्रमुखाशिवाय राहू नये यासाठी दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात. त्यामुळं 4ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळं सर्व विधाने बरोबर. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. तर आपल्याला राज्यपालाच्याबद्दल थोड्याशा बाकीच्या बाबी आपण जर लक्षात घेतलं तर लक्षात ठेवायचं, राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. ठीक आहे, पहिला मुद्दा काय, तो घटनात्मक प्रमुख असतो. दुसरा मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवायचा, दुहेरी भूमिका. तर दुहेरी भूमिका काय आहे, तर राज्यपाल एकतर त्या राज्याचा प्रमुख म्हणून पण काम करतो आणि तो केंद्राचा एजंट म्हणून पण काम करतो. अशी दुहेरी भूमिका आहे. आणि जर अजून एक बघितलं तर राज्यपालाची जी निवड आहे आपल्यात, तर आपण काय म्हणतो, राज्यपालाची अपॉइंटमेंट कोण करतं, राष्ट्रपती. पण घटनेचा जो मसूदा आहे त्याच्यामध्ये काय केलं तर राज्यपालाच्या निवडणुकीची तरतूद होती, पण ती काढली आपण आणि कॅनडाची पद्धत आपण अवलंबतो आहे त्याच्या नियुक्तीसाठी. ठीक आहे, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून थोडंसं बाकीचं जर मुद्दं राज्यपाल पदाबद्दल बघितलं तर कलम 153 मध्ये राज्यपाल पद आहे, लक्षात ठेवायचं. कलम 153 मध्ये राज्यपाल पद आहे. 156 मध्ये त्याचा कार्यकाल आहे, 156 मध्ये कार्यकाल. त्यानंतर 159 मध्ये शपथ आहे. लक्षात ठेवायचं, शपथा तिघांच्याच शपथा कलमामध्ये आहेत, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. तर राज्यपालाची शपथ काय, कलम 159. त्यानंतर 161 हे माफी संबंधीचं अधिकार आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण 176 कलम महत्त्वाचं लक्षात ठेवा, अभिभाषण, जे राज्यपालाचं अभिभाषण. त्यानंतर जर पुढचं बघितलं महत्त्वाचं कलम तर 213, जे की जास्त महत्त्वाचं ठरतं, अध्यादेशाचं. ठीक आहे, तर हे आपण राज्यपालाबद्दल थोडक्यात बघितलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण ह्या प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आपण 4 बघितलं आणि बाकीच्या पण तरतुदी बघितलं. ठीक आहे, आता आपण बघणार आहे पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बघा, राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणती विधाने बरोबर नाहीत. ठीक आहे, तर विचारलं आहे काय, बरोबर नाहीत. लक्षात ठेवायचे, तर चुकीची विधानं विचारलेत. बरोबर नाहीत याचा अर्थ चुकीची विधानं म्हणजे बरोबर नसणारी. तर हा तसं बघायला गेलं तर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, म्हणजे हॅश झालेला आहे, पण आपण ह्याच्याबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन बघणार आहे. तर 4 विधान आहेत. पहिलं विधान आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे. तर कशासंबंधी विचारलं आहे, राज्य लोकसेवा आयोगाबाबत. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323. तर लक्षात ठेवा, हे विधान 100% बरोबर आहे. ह्याच्या संबंधीचा भाग लक्षात ठेवायचा, भाग 14 मधील
राज्यघटनेचा जो भाग आहे त्यातला भाग 14मधील कलम 315 ते 323मध्ये राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, दोन्हीची तरतूद आहे. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा, हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. तर हे केंद्र शासनासाठी कार्य करत नाही, लक्षात ठेवा, कारण विचारलं आहे राज्य लोकसेवा आयोगाबद्दल. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. सी बघा, या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करत असते. परत हे विधान काय ठरतं? चुकीचं ठरतं, कारण राज्य लोकसेवा आयोगानं ज्यांच्या निवड केल्यात तर त्यांच्या नेमणुका केंद्र शासन करत नाही, लक्षात ठेवा, राज्य शासन करतं. आणि डी विधान बघा, आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात. तर लक्षात ठेवायचं, नेमणूक कोण करतं? तर राज्यपालांकडून नेमणूक केली जाते. त्यामुळे हे विधान देखील चुकीचं ठरतं. त्यामुळं बी सी डी ही 3 विधानं चुकीची आहेत, पण आपल्याला पर्यायामध्ये कुठंही बी सी डी असा ऑप्शन दिसत नाही. त्यामुळं हा प्रश्न काय झाला आहे? कॅन्सल झाला आहे. ए विधान फक्त बरोबर आहे, बी सी डी चुकीचे आहेत. ठीक आहे. जर आपण थोडंसं राज्य लोकसेवा आयोगाबद्दल बाकीच्या गोष्टी बघितल्या तर लक्षात ठेवायचं, राज्य लोकसेवा आयोगाचं आपण बघितलं भाग 14 आणि 315 ते 323मध्ये. तर त्यांचे जे अपॉइंटमेंट आहे, तर लक्षात ठेवायचं, अपॉइंटमेंट कोण करतं? आपण आत्ताच बघितलं, राज्यपाल. फक्त त्यांना जर पदावरून कोण हटवतं, लक्षात ठेवायचं, अपॉइंट जरी राज्यपाल करत असतील तरी देखील पदावरून हटवतं कोण? लक्षात ठेवायचं, राष्ट्रपती. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय, जर सदस्य संख्या बघितली आपण, कोणाची सदस्य संख्या? जे राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य आहेत त्यांची संख्या, तर यांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपालाला आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा, तर त्याची पात्रता आणि कार्यकाल. तर लक्षात ठेवा, त्यांचा कार्यकाल आहे 6 किंवा 62, म्हणजे 6 वर्ष किंवा वयाची 62, ह्या दोन्हीतला जो लवकर असेल तो. आणि जर त्यांची पात्रता बघितली तर सदस्य होण्यासाठी आपण काय म्हणतो, त्यांनी 10 वर्ष सरकारी सेवेत, ठीक आहे, 10 वर्ष राज्याच्या सरकारी सेवेमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे? काम करायला पाहिजे. ठीक आहे. अशा काय आहेत? त्याच्या अटी आहेत. तर अशा पद्धतीनं आपण राज्य लोकसेवा आयोगाबद्दल महत्त्वाच्या तरतुदी बघितलेत. तर ह्याचं उत्तर सापडत नाही, त्यामुळे आपण काय केलं आहे? हॅज झालेला प्रश्न आहे, कारण बी सी डी ही 3 विधानं चुकीची आहेत, फक्त ए विधान बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहे, प्रश्न क्रमांक 18. तर प्रश्न क्रमांक 18 काय? भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका डॅश डॅशद्वारे आयोजित केल्या जातात. तर हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, आपल्याला यायला पाहिजे. तर लक्षात ठेवायचं, संसद आणि राज्य विधानमंडळ. संसदेमध्ये काय काय येतं लक्षात ठेवा. संसदेमध्ये आपण काय म्हणतो, ज्यावेळेस संसद हा शब्द येतो त्यावेळेस राष्ट्रपती, त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा ह्या सगळ्याचा उल्लेख ह्या संसदेच्या अंतर्गत होत असतो. आणि राज्य विधानमंडळ ह्याच्यामध्ये काय येतं? विधानसभेचा इलेक्शन येणार आहे. ठीक आहे. तर ह्यांच्या निवडणुका किंवा विधान परिषद असेल तर ह्याच्या निवडणुका कोण घेतं? भारताचा निर्वाचन आयोग, म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे. तर आता बाकीचं जर ऑप्शन बघितलं आपण, राष्ट्रपती, राज्यपाल किंवा आता राज्य निवडणूक आयोग कशासाठी असतो? तर आपल्याला माहीत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी काय असतं? राज्य निवडणूक आयोग असतो. ठीक आहे. आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीचं काम पण कोण बघतं? भारताचा निर्वाचन आयोग. त्यामुळे ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. याच्याबद्दल जर आपण थोडंसं एक्स्ट्रा बघितलं भारताच्या इलेक्शन कमिशनबद्दल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, तर लक्षात ठेवा, कलम 324, ठीक आहे, भाग कोणता म्हणतो आपण? भाग 15. लक्षात ठेवा, भाग 15 कलम 324मध्ये तरतूद आहे. तर त्याचं जर बघितलं, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर किती असतात लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. इतर ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला. ठीक आहे. म्हणजे असं लक्षात ठेवायचं, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती ठरविल इतके इतर आयुक्त. त्यांचा कार्यकाल जर बघितला, कार्यकालासंबंधित जर बघितलं तर लक्षात ठेवा 6 वर्ष किंवा वयाची 65. ठीक आहे. तर हा त्यांचा काय कार्यकाल आहे. ठीक आहे. आणि इथं लक्षात ठेवायचं पुढचं अजून काय, बाकीचं जर बघितलं तर एकतर भाग 15 कलम 324 1+ राष्ट्रपती ठरविल इतके आणि त्याच्या निवडणुका कोणाकोणाच्या घेतो लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि जर पदावरून दूर करण्याची पद्धत जर बघितली, लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे, पदावरून दूर करणं. लक्षात ठेवा, पदावरून दूर करणं हे लक्षात ठेवायचं. सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या जजला ज्या पद्धतीनं काढलं जातं त्या पद्धतीनं काय केलं जातं? पदावरून दूर केलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण प्रश्न क्रमांक 18चं बघितलं आहे एक्सप्लेनेशन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि बाकीच्या बाबी आपण बघितलं. आता पुढचा प्रश्न बघणार आहे, प्रश्न क्रमांक 19. तर बघा 19 नंबरचा प्रश्न काय, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये
लक्षात ठेवा हे महत्त्वाचं कलम आहे मुख्यमंत्र्याच्या कर्तव्यासंदर्भात. तर आपल्याला माहीत पाहिजे मुख्यमंत्र्याच्या कर्तव्याचं कलम आहे कलम 167. आता काही जी महत्त्वाची कलम आहेत ते आपल्याला तोंडपाठ असणं आवश्यक असतं. तर कलम 167मध्ये मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केले. तर आपण बाकीच्या कलमांबद्दल थोडंसं विचार करूया. तर कलम 163 काय बघा, कलम 163 काय, राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. ठीक आहे, म्हणजे मंत्रिमंडळाची तरतूद ही कशामध्ये आपण म्हणतो, तर कलम 163मध्ये. ठीक आहे, राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ हे कशात आहे, कलम 163मध्ये. कलम 166बद्दल जर बघितलं तर लक्षात ठेवा राज्य सरकारचं कामकाज, म्हणजे राज्य सरकारचं जे कामकाज चालतं ते कलम 166नुसार चालतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं कलम 166 आहे. कलम 167 जे आपलं उत्तर आहे मुख्यमंत्र्याची कर्तव्य. आणि कलम 164 बघितलं तर मंत्र्यांबाबत इतर तरतुदी आहेत. लक्षात ठेवा मंत्र्यांबाबत इतर तरतुदी, आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं कलम मानलं जातं, कारण ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असेल. ठीक आहे, त्यामुळे ह्याला संसदीय पद्धतीचा पाया असं पण म्हणलं जातं. ठीक आहे, संसदीय पद्धतीचा पाया, कारण आपली जी संसदीय पद्धत आहे ती जबाबदारीच्या तत्वावरती चालते, म्हणून कलम 164 हे महत्त्वाचं कलम आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं 19चं पर्याय क्रमांक 3 कलम 167 उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता पुढचा बघणार आहे प्रश्न क्रमांक 20. तर बघा प्रश्न क्रमांक 20 काय, खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्य समिती नाही विचारले. ठीक आहे, लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचं नाही किंवा आहे, बरोबर आहे, बरोबर नाही, ह्याच्याबद्दल आपण थोडंसं माइंड त्यावेळेस कंट्रोलमध्ये ठेवायचं, म्हणजे थोडंसं शांत राहून. तर खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधी नाही, तर पहिला आहे अशोक मेहता समिती. तर ज्यावेळेस आपण अभ्यास करतो पंचायत राजचा तर बलवंतराय मेहता, अशोक मेहता या समिती आपल्याला माहीत पाहिजे. त्यामुळं अशोक मेहता समिती आपल्याला बेसिक माहीत पाहिजे की 1977ला मोरारजी देसाई पंतप्रधान असताना निर्माण झालेली समिती आहे, आणि हिने रिपोर्ट दिलता 1978ला. लक्षात ठेवा, तर प्रश्न त्याच्या सालावरती आणि रिपोर्टवरती पण पडतात, त्यामुळे लक्षात ठेवा 1977ची समिती आहे. ऑगस्ट 1978मध्ये काय केलं होता, अहवाल दिलता कोणी, अशोक मेहता समितीनं. पुढची जर बघितली तर राजमन्नार समिती. लक्षात ठेवा जे की आपलं उत्तर आहे, जी की पंचायत राज संबंधी नाही. त्याचं रिझन काय, तर राजमन्नार समिती ही लक्षात ठेवा 1969ला तमिळनाडू सरकारनं केंद्र राज्य संबंधी लक्षात ठेवा अपॉइंट केलेली समिती आहे ही राजमन्नार समिती, आणि हिनं अहवाल दिलता 1971ला. ही एका राज्यानं स्थापन केलेली समिती आहे. लक्षात ठेवा तमिळनाडूच्या सरकारनं राजमन्नार समिती स्थापन केलेली आणि केंद्र राज्य संबंधाची समिती आहे, त्यामुळं आपलं उत्तर आहे, कारण ती पंचायत राज्य संबंधी नसणारी समिती आहे. ठीक आहे, जर थुंगन समिती किंवा थुंगन समिती म्हणलं जातं तर लक्षात ठेवा ही उपसमिती होती, आणि ही पण पंचायत राजच्या समिती आहे. लक्षात ठेवा संबंधी उपसमिती आहे, 1988ला हिची स्थापना आहे. ठीक आहे, आणि ही उपसमिती होती. पुढची आहे LM सिंघवी. तर LM सिंघवी समितीबद्दल जर बघितलं तर लक्षात ठेवा 1986ला निर्माण केलेली आहे, आणि लक्षात ठेवा ह्या समितीनं सांगितलं होतं की पंचायत राजला घटनात्मक संरक्षण दिलं पाहिजे. ठीक आहे, आणि आपण परत बघतो की 73वी आणि 74व्या घटनादुरुस्तीनं घटनात्मक संरक्षण दिलं गेलं. ठीक आहे, अशा पद्धतीनं पंचायत राज्यासंबंधित नसणारी समिती राजमन्नार समिती आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघणार आहे प्रश्न क्रमांक 21. आता हा पण प्रश्न कॅन्सल झाला आहे, तरी पण आपण ह्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. हा तसा झालेला आहे. तर ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा, म्हणजे अचूक म्हणजे बरोबर विधान आपल्याला बघायचे आहेत. तर लक्षात घ्या गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. आता वाचताना आपल्याला वाटतं की हे बरोबर आहे, म्हणजे तसं आयोगानं पण बरोबर आहे या फ्रेमनंच केलं होतं, पण ह्याच्यावरती डाऊट क्रिएट झाला, त्यामुळे हे कॅन्सल झालं आहे. तर सर्व प्रौढ नागरिकांची हे विधान चुकीचं कसं ठरता येईल बघा, सर्व प्रौढ नागरिकांची नाही तर सर्व प्रौढ मतदारांची पाहिजे होते. ठीक आहे, कारण प्रौढ नागरिक म्हणजे 18च्या प्लस कुणी पण असू शकतो, पण 18च्या प्लस असून त्याचं मतदार यादीमध्ये नाव असेल, मतदार यादीमध्ये नाव असेल तरच तो काय ठरतो, मतदार ठरतो, आणि मतदार असेल
तरच त्या प्रौढ नागरिकांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. त्यामुळे हे विधान चुकीचं ठरलं आहे. सुरुवातीला बरोबर दिलं होतं, परंतु नंतर हे करेक्शन झालं आहे. त्याचं रिझन काय, सर्व प्रौढ नागरिकांची नसून सर्व प्रौढ मतदारांची पाहिजे. ठीक आहे. पुढचं बघा, 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. 100% विधान बरोबर आहे. मतदार म्हणजे मतदार यादीत नाव आहे आणि 18 वर्ष म्हणजे प्रौढ आहे, म्हणजे प्रौढ मतदार. सी बघा, ग्रामसभेला निवडणूक असते तर ग्रामसभेला निवडणूक नसते. हे बेसिक आहे, त्यामुळे चुकीचं आहे. डी बघा, ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. ठीक आहे. तर हे विधान काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ग्रामपंचायतचे जे काही मतदार आहेत ते ग्रामसभेचे सभासद असणार आहेत. त्यामुळे ॲक्च्युली बी आणि डी बरोबर आहे, ए आणि सी चुकीचं आहे. विचारले अचूक आणि इथं पर्याय सापडत नाही तसा, त्यामुळे हे विधान किंवा हे प्रश्न काय झालेला आहे, कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जर बघितलं तर ग्रामसभेचं कलम आपल्याला माहीत पाहिजे. कलम 243 एमध्ये ग्रामसभेची तरतूद आहे. ठीक आहे. तर 21 नंबर प्रश्न झाला आहे. आता पुढचा प्रश्न बघणार आहे, प्रश्न क्रमांक 22. महत्त्वाचं आहे बघा, पंचायत राजवती बरेच प्रश्न अलीकडच्या काळात विचारले जातात. तर 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या. तर 73वी घटना दुरुस्तीनं ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या विचारल्यात. म्हणजे जबाबदाऱ्या आणि कर्तव्य जी काय आपण जर व्यवस्थित बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीणच्या संदर्भात जर जबाबदाऱ्या आणि कर्तव्य जर बघितली 243 जी मध्ये आणि शहरीच्या संबंधित जर बघितलं तर 243 डब्ल्यू मध्ये. आणि लक्षात काय ठेवायचं, एक महत्त्वाचा मुद्दा की विषयाची विभागणी जर बघितली तुम्ही तर आपल्याला लक्षात येईल की परिशिष्ट 11 आणि परिशिष्ट 12. ठीक आहे. तर परिशिष्ट 11 मध्ये 29 कार्य दिलेत आणि परिशिष्ट 12 मध्ये 18 कार्य दिली. ठीक आहे. तर ह्या दोन मुद्दे लक्षात ठेवा, 29 आणि 18. तर ग्रामीण 29 आणि शहरीमध्ये 18 विषय आहेत. तर ह्या विषयासंबंधीचाच प्रश्न आहे की 73व्या घटनादुरुस्तीनं जे परिशिष्ट 11 आहे तर त्या 11 मध्ये जे 29 विषय आहेत तर त्या 29 विषयामधलं हे विषय दिलेत आणि ह्यातला कोणता विषय आहे आणि नाही असं विचारलं. म्हणजे ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या विचारल्यात. तर पहिला आहे भूमी सुधार कायदा लागू करणं. तर लक्षात ठेवायचं, जर ग्रामीणच्या संबंधित आहे आणि ग्रामीणच्या संबंधित जर बघितलं आपण जो भूमी सुधार कायदा आहे, समजा महाराष्ट्राचा एखादा जमीन महसूल कायदा आहे तर तो लागू करण्याचं काम कोण करणार आहे, तर ग्रामपंचायत करणार आहे. म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येणार. त्यामुळं ए विधान बरोबर असणार आहे किंवा ए हा विषय आहे. बी बघा, वनोद्योग आणि लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणं. तर हे देखील बरोबर आहे, कारण वनोद्योग आणि लघु कुटीर उद्योग हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संबंधित आहे, म्हणजेच ग्रामपंचायतीच्या जबाबदारीच्या संबंधित आहे. सी बघा, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणं. तर जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला वाटू शकत नाही, कारण तांत्रिक शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण हे ग्रामीण किंवा ग्रामपंचायतीच्या संदर्भात असेल असं वाटत नाही. तरी पण लक्षात ठेवायचं, हे ऑड आहे. तांत्रिक शिक्षणाची किंवा व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणं हे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. त्यामुळं सी देखील बरोबर आहे. आता राहिलं डी, गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणं ही मात्र ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, लक्षात ठेवा. आणि हेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, जे की कोणतं वाक्य बरोबर नाही विचारले. ठीक आहे. त्यामुळे ए, बी, सी ह्या तिन्ही जबाबदारी येतात, परंतु डी मात्र ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 22 नंबरच्या प्रश्न उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न बघणार आहे आपण, प्रश्न क्रमांक 23. तर 23 नंबरचा प्रश्न बघितला तर 23 नंबरचा प्रश्न हा महाधिवक्त्याच्या संदर्भातला आहे. ठीक आहे. तर ॲडव्होकेट जनरल म्हणलं आहे, म्हणजेच राज्याचा महाधिवक्ता. तर लक्षात घ्या, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असं कोणत्या कलमामध्ये नमूद केले. तर लक्षात ठेवायचं, जी काही बेसिक कलम असतील, समजा कॅग संबंधी आहे किंवा महान्यायवादी आहे किंवा महाधिवक्ता आहे, तर ही कलमं आपल्याला तोंडपाठ असणं आवश्यक असतं, जी की महत्त्वाची आहेत. कारण एखादंच कलम त्याच्या संबंधित असलं आणि तेवढं माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. तर महाधिवक्त्याच्या संबंधातलं एकच कलम आहे आणि ते पाठ असणं अपेक्षित असतं, कलम 165. ठीक आहे. महाधिवक्ता म्हणले. आणि जर महान्यायवादी असेल, कारण हे पण महत्त्वाचं आहे, महान्यायवादी, तर हा कुठं असतो, कलम 76 मध्ये. ठीक आहे. तर महान्यायवाद्याचं 76 आहे आणि महाधिवक्त्याचं कलम 165 आहे. तर ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. तर आपण बाकीच्या कलमाच्या संदर्भात थोडंसं बघूया. तर लक्षात ठेवा, कलम 194 कशाच्या संदर्भातला आहे, तर कलम 194 हे विशेषाधिकाराच्या संदर्भातलं आहे. विशेषाधिकार. तर कुणाचे विशेषाधिकार हे महत्त्वाचं आहे. तर विशेषाधिकार कुणाचे, विधिमंडळ सदस्यांचे, विधिमंडळ सदस्य आणि अजून कुणाचे,
ग्रहाचे, म्हणजे जे काही ग्रह असतं किंवा विधानसभा किंवा विधानमंडळ आपण म्हणतो, विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल, त्यांचं विशेषाधिकार आणि विधिमंडळाच्या सदस्यांचं विशेषाधिकार हे कोणत्या कलमामध्ये येतं? कलम 194. कलम 177 जर बघितलं तर हे पण महत्त्वाचं आहे बघा. ग्रहासंदर्भात मंत्री आणि महाधिवक्ता म्हणजे हे पण महाधिवक्त्याच्या संदर्भात येतं. महाधिवक्ता यांचा अधिकार हे कशामध्ये दिलेत? तर लक्षात ठेवा कलम 77 हे देखील महत्त्वाचं आहे. कलम 197 बघा, तर कलम 197 तेवढं महत्त्वाचं नाही, पण त्यांनी ऑप्शन तयार करण्यासाठी बनवलेलं आहे. काय दिलं आहे? इतर विधेयकाबाबत विधान परिषदेच्या मर्यादा, म्हणजे धनविधेयक सोडून जी काय इतर विधेयक तर त्याच्या संबंधितल्या कुणाच्या मर्यादा? विधान परिषदेच्या मर्यादा दिल्यात, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे कलम आहे कलम 197. तर अशा पद्धतीनं आपण कलम 194 बघितलं, विशेषाधिकार विधिमंडळाच्या सदस्याचा असतील किंवा ग्रहाचा. कलम 177 मंत्री आणि महाधिवक्त्याचा अधिकार बघितलं ग्रहाच्या संदर्भातलं. कलम 197 काय सांगितलं? धनविधेयक सोडून इतर विधेयकाच्या बाबतीमध्ये विधान परिषदेवरती असलेल्या मर्यादा सांगितल्या. आणि कलम 165 ज्याच्यामध्ये महाअधिवक्त्याची तरतूद आहे की राज्याला महाधिवक्ता असावा, जे की आपलं उत्तर आहे. ठीक आहे, त्यामुळे 23चं पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न काय की एक मिनटं मी सांगतो. पुढचा प्रश्न काय बघा. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? तर महत्त्वाचा आहे, मसुदा समितीच्या संदर्भातला प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाची समिती आपण म्हणतो मसुदा समिती. ठीक आहे, तर मसुदा समितीच्या संदर्भातला जर प्रश्न बघितला तर त्यांनी विचारलं की मसुदा समितीचं कोण सदस्य होतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं महत्त्वाचं की आपल्याला माहीत असायला पाहिजे की सदस्य किती होती? सदस्य संख्या 7 आणि अध्यक्षासहित 7 आणि अध्यक्ष कोण होते? बाबासाहेब. तर सगळ्यात महत्त्वाची समिती आहे, कारण मसुदा समिती नावच आहे तिचं, मसुदा बनवला आहे घटनेचं, त्यामुळं. ठीक आहे, तर टोटल 7 सदस्य. तर त्यांनी विचारले कोण होतं? तर बघितलं आपण, वल्लभभाई पटेल होते का? तर नव्हते. जवाहरलाल नेहरू नव्हते. राजेंद्र प्रसाद नव्हते. त्यामुळे आपल्याला अलादी कृष्णस्वामी अय्यर हे सदस्य होते, आपल्याला उत्तरामधून कळतं. तर बाकीचे सदस्य कोण होते? तर लक्षात ठेवायचं, मसुदा समितीच्या सदस्यांची नावं आपल्याला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. तर लक्षात ठेवा, एकतर बाबासाहेब आंबेडकर होते, आपल्याला माहीत आहे, जे की अध्यक्ष होते. त्याच्यानंतर बघितलं तर मुन्शी, तर हे नाव लक्षात ठेवा, मुन्शी. त्यानंतर जर बघितले कोण होते? सादुल्ला. त्याच्यानंतर बघितलं तर माधवराव. त्यानंतर मित्तर, मी फक्त सरनेम सांगतोय. त्यानंतर अय्यंगार आणि त्याच्यानंतर कृष्णम्माचारी. ठीक आहे, म्हणजे हे 3 किती बघितले आपण? बाबासाहेब, त्यानंतर मुन्शी, सादुल्ला, माधवराव, मित्तर, अय्यंगार आणि कृष्णम्माचारी. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं काय म्हणतो आपण? 7 सदस्य होते कशाचे? मसुदा समितीचे. ठीक आहे, आणि विचारले काय? तर कोण होतं? तर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद हे सदस्य नव्हते आणि अलादी कृष्णस्वामी अय्यर हे मात्र सदस्य होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं 24 येणार आहे पर्याय क्रमांक 3. आता राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीचा शेवटचा प्रश्न आपण बघतो ह्या सेशनमध्ये. तर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेलं नाही? तर प्रश्न क्रमांक 25 आहे. तर ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेलं नसणारं राज्यघटनेचं वैशिष्ट्य विचारलं आहे. ठीक आहे, तर सरकारचं संसदीय स्वरूप, दुसरं आहे सरकारचं मंत्रिमंडळ स्वरूप, कायद्याचं राज्य आणि समवर्ती सूची. जर व्यवस्थित बघितलं तर लक्षात ठेवायचं, आपण ब्रिटनमधून संसदीय पद्धत किंवा मंत्रिमंडळाची जी काही पद्धत असेल ती आपण ब्रिटनकडून घेतली. ठीक आहे, तर आपण म्हणतो की पॉलिटिकल बाबी जर बघितल्या म्हणजे ज्या काय राजकीय संबंधित असतील तर त्या आपण ब्रिटनकडून घेतलेत. ठीक आहे, असं म्हणतो. आणि जर तात्विक बाबी जर बघितल्या म्हणजे फिलॉसॉफिकल अशा बाबी, तर त्या कुठून घेतल्यात? तर अमेरिका असेल किंवा आयर्लंड असेल. ठीक आहे, तर असं आपण म्हणतो, कारण USA आपण काय म्हणतो? फंडामेंटल राईट घेतलेत. ठीक आहे, आयर्लंडकडून काय घेतलं? DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर अशा पद्धतीनं तात्विक गोष्टी कोणाकडून घेतल्यात? तर USA आणि आयर्लंड. आणि पॉलिटिकल किंवा राजकीय बाबी बघितलं तर कोणाकडून घेतल्यात? ब्रिटन. त्यामुळे जर बघितलं तर संसदीय स्वरूप, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचं स्वरूप आणि कायद्याचं राज्य, ह्या तिन्ही गोष्टी आपण ब्रिटनकडून घेतल्यात. ठीक आहे, आणि जर बघितलं समवर्ती सूची ही कोणाकडून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ठीक आहे, त्यामुळं
ऑड कोणतं येतं? पर्याय क्रमांक 4, जे की ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेलं नाही असं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण कंबाईन पूर्व 2022ला आलेले पॉलिटीचे प्रश्न, जे 10 प्रश्न बघितलेत, ज्याचं उत्तर आलेत किंवा ज्याचं हॅश झालं आहे, म्हणजे जो प्रश्न कॅन्सल झाला आहे, त्याच्याबद्दल पण आपण एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं आपण प्रत्येक विषयाचं टप्प्याटप्प्याने एक्सप्लेनेशन घेणार आहे. तर बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.